नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या MPSC टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आपल्या ज्या स्टडी स्ट्रॅटेजी सुरू आहेत तर त्यामधील ही 7 आणि 8 नंबरची स्टडी स्ट्रॅटेजी आहे। हे जे स्टडी स्ट्रॅटेजी आहे ती आहे 26 फेब्रुवारीला जी परीक्षा होणार आहे, संयुक्त पूर्व परीक्षा PSI आणि ASOची जी पूर्व परीक्षा होणार आहे, तर त्याच्यासाठी आपल्या स्टडी स्ट्रॅटेजी ज्या आहेत ह्या जवळपास 11 नोव्हेंबरपासून चालू होत्या। तर त्या जवळपास 6 आपल्या स्टडी स्ट्रॅटेजी आहेत त्या झालेल्या आहेत। आता 7 आणि 8 नंबरची स्टडी स्ट्रॅटेजी जी आहे ही तुम्हाला पूर्ण करायची आहे। तर यासाठी कालावधी आहे तुम्हाला 11 जानेवारीपासून 31 जानेवारीपर्यंत। जे कोणी पहिल्यापासून स्टडी स्ट्रॅटेजी फॉलो केलेले असतील करत असतील त्यांच्या जवळपास 60% अभ्यासक्रम जो आहे आपल्या स्टडी स्ट्रॅटेजीच्या माध्यमातून तुमचा पूर्ण झालेला आहे। तर आता इथून जर तुम्ही ही स्टडी स्ट्रॅटेजी व्यवस्थितरित्या पूर्ण केली तर तुमचे प्रिलिम निघण्याचे चान्सेस जे आहेत ते बऱ्यापैकी तुमचे हे होऊन जातील, म्हणजे तुमच्या फेवरमध्ये येऊन जाईल तुमचे प्रिलिम जे आहे ते, किंवा तुमचा अभ्यासक्रम जो आहे तो पूर्व परीक्षेचा हा बऱ्यापैकी क्लिअर तुम्ही केलेला आहे असं एक तुम्ही कन्सिडर करू शकता। जे कोणी पहिल्यापासून स्टडी स्ट्रॅटेजी जे आपल्या ते फॉलो करत असेल त्यांनी, जे कोणी ज्यांनी त्यांची स्टडी स्ट्रॅटेजी स्वतःची जर असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमची स्टडी स्ट्रॅटेजी चालू ठेवा। आता त्याच्यामध्ये काही सुद्धा तुम्ही बदल करू नका, पण जे कोणी पहिल्यापासून आपल्या स्टडी स्ट्रॅटेजी फॉलो करतायत तर त्यांच्यासाठी ह्या स्टडी स्ट्रॅटेजी आहे त्या कंटिन्युअस आपल्या चालू आहे, तर त्यांनी तुम्ही हे फॉलो करायचे आहेत। ठीक आहे, तर आता बघा ही 11 जानेवारीपासून 31 जानेवारीपर्यंत म्हणजे जवळपास तुम्हाला एक 20 दिवस जे आहेत 20-21 दिवस जे आहेत ते तुम्हाला स्टडी स्ट्रॅटेजी पूर्ण करण्यासाठी इथे ठेवलेला आहे। थोडासा मोठा स्पेस ठेवलेला आहे कारण एक्झामचा पिरियड आता जवळ येतोय, तर त्याच्यामुळे तुम्हाला रिव्हिजन सुद्धा पाठीमागच्या ज्या स्टडी स्ट्रॅटेजी झालेल्या आहेत त्यांचे रिव्हिजन सुद्धा तुम्हाला करायला वेळ मिळावा, त्याच्यामुळे आपण इथं स्टडी स्ट्रॅटेजी आता इथं 20 ते 21 दिवसांची आपण इथं ठेवलेली आहे। ठीक आहे, तर आता बघा तुम्हाला कुठले चॅप्टर्स पूर्ण करायचे आहेत। तर आधुनिक भारताचा आणि महाराष्ट्राचा इतिहास हे जे विषय आहे यामधून तुम्हाला एकूण 5 चॅप्टर जे ते पूर्ण करायचे त्यावेळेला 1857चा उठाव, ब्रिटिश सत्तेची स्थापना आणि युद्धे, मावळ युगातील घटना, जहाल युगातील घटना, आझाद हिंद सेना आणि नेताजी सुभाषचंद्र बोस। तर जे 5 चॅप्टर्स आहेत आधुनिक भारताच्या इतिहासातील किंवा महाराष्ट्राच्या इतिहासातील, महाराष्ट्राच्या इतिहासामधील सुद्धा तुम्हाला सगळ्या मावळ युगातील घटना किंवा जहाल युगातील घटना ज्या असतील त्या पूर्ण करायच्या आहेत। म्हणजे 1857चा उठाव महाराष्ट्रामध्ये सुद्धा जो उठाव झाला तो सुद्धा इथं क्लिअर करायचं लक्षात ठेवा। जे ब्रिटिश सत्तेची स्थापना किंवा युद्ध झालेले असतील ती सुद्धा तुम्हाला क्लिअर करायचे आहेत। म्हणजे दोघांचं कॉम्बिनेशन करून तुम्ही करा, म्हणजे तुम्हाला इथं वेगळा काही महाराष्ट्रामधलं वेगळा आणि याच्यातलं वेगळं असं करण्याची गरज नाही। एकत्रितरित्या जर तुम्ही इथं अभ्यास केला तरी तुम्हाला बऱ्यापैकी तुम्हाला इथं फायदा जो आहे तो पडू शकतो। आता ज्या मावळ युगातील घटना त्याच्यामध्ये तुम्हाला मॅक्झिमम सणावळ्या ज्या असतील काला म्हणजे एक घटना देतील आणि त्या सालानुक्रमानुसार तुम्हाला इथे लावायला विचारतील, तर त्याच्यामुळे या अशा सगळ्या घटना मावळ युगातील असेल किंवा जहाल युगातील असेल ह्या तुम्ही एकत्रित तिथे लिहून काढा सगळं। 1857चा उठाव याच्यामध्ये विविध मतकारांचे मते वगैरे जे काही असतील ते सगळं तुम्हाला याच्यामध्ये माहीत असलं पाहिजे। ठीक आहे, ब्रिटिश सत्तेची स्थापनामध्ये कधी झाली, कशी झाली, कुठे झाली, सगळ्या काही गोष्टी ज्या असतील त्यांच्या वसाहती वगैरे ह्या सगळं तुम्हाला माहीत असू दे, त्यांची युद्ध कोणाबरोबर झाली, तर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये। तर हे 5 चॅप्टर तुमचं टार्गेट राहील। 1857चा उठाव, ब्रिटिश सत्तेची स्थापना आणि युद्धे, मावळ युगातील घटना, जहाल युगातील घटना, आझाद हिंद सेना, नेताजी सुभाषचंद्र बोस। महाराष्ट्राचा भूगोल आणि भारताच्या भूगोलामधून तुम्हाला लोकसंख्या आणि हवामान हे 2 चॅप्टर जे आहेत ते तुम्हाला पूर्ण करायचे आहेत। ठीक आहे, लोकसंख्या आणि हवामान लक्षात ठेवा, हे 2 चॅप्टर्स तुम्हाला जे आहेत ते पूर्ण करायचे आहेत महाराष्ट्राचा भूगोल आणि भारताच्या भूगोलामधून। म्हणजे महाराष्ट्राच्या भूगोलाची सुद्धा तुम्हाला लोकसंख्या आणि हवामान जे चॅप्टर आहे ते पूर्ण करायचं आहे, आणि भारताच्या भूगोलामधून सुद्धा तुम्हाला भारताची लोकसंख्या आणि भारताचं हवामान जे आहे हे तुम्हाला पूर्ण करायचे आहेत, लक्षात ठेवा। नंतर भारतीय राज्यघटनेमधून तुम्हाला संसद, राष्ट्रपती, लोकपाल आणि लोकायुक्त आणि जम्मू काश्मीर विशेष दर्जा हे जे 4 चॅप्टर्स आहेत हे तुम्हाला पूर्ण करून घ्या। भारतीय राज्यघटनेमधून संसद, राष्ट्रपती, लोकपाल आणि लोकायुक्त आणि जम्मू काश्मीर विशेष दर्जा हे जे 4 चॅप्टर्स आहेत हे तुम्ही पूर्ण करून घ्यायचे आहेत। ठीक आहे, पंचायत राजमधून तुम्हाला जिल्हा परिषद आणि नगरपालिका हे जे 2 चॅप्टर्स आहेत हे तुम्ही पूर्ण करून घ्या। जिल्हा परिषद आणि नगरपालिका हे 2 चॅप्टर्स तुम्हाला पूर्ण करायचे आहेत पंचायत राजमधून। अर्थशास्त्रामधून पुन्हा 2 चॅप्टर्स तुम्हाला क्लिअर करायचे आहेत, एक म्हणजे बँकिंग आणि दुसरा म्हणजे कृषी, हे 2 चॅप्टर्स तुम्ही क्लिअर करून घ्या अर्थशास्त्राचे। ठीक आहे, सामान्य विज्ञान आणि भौतिकशास्त्रामधून तुम्हाला चुंबकत्व आणि उष्णता हे जे 2 चॅप्टर्स आहेत, चुंबकत्व आणि उष्णता म्हणजे मॅग्नेटिझम आणि हीट जे आहेत हे तुम्हाला पूर्ण करायचे आहेत फिजिक्समधून, भौतिकशास्त्रामधून। ठीक आहे, त्याच्यानंतर रसायनशास्त्रामधून तुम्हाला आता इनऑर्गॅनिक केमिस्ट्री सुरू आहे, त्याच्यामध्ये आवर्त सारणी असेल, धातू असतील, अधातू असतील, धातुशास्त्र असेल, अजैविक रसायनशास्त्राच्या काही ज्या संक्षिप्त मूलभूत गोष्टी आहेत ह्या तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत रसायनशास्त्रामधून। आणि प्लस तुम्हाला फिजिकल केमिस्ट्री जर तुम्ही केलं नसेल याच्या आधी
तर फिजिकल केमिस्ट्री सुद्धा तुम्ही करून घ्या 31 तारखेपर्यंत, ठीक आहे, व्यवस्थितरित्या करून घ्या. कारण नेक्स्ट स्ट्रॅटेजीमध्ये फक्त ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं तुमचं टार्गेट राहील, ठीक आहे. पुढच्या स्टडी स्ट्रॅटेजीमध्ये शेवटची स्टडी स्ट्रॅटेजी राहील ती आपली, त्याच्यामधून तुम्हाला ऑर्गॅनिक केमिस्ट्री जे आहे ते पूर्ण करायचे आहे. पण या स्ट्रॅटेजीपर्यंत 31 तारखेपर्यंत तुम्ही फिजिकल आणि इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे जे चॅप्टर्स आहेत हे तुम्ही व्यवस्थितरित्या करून घ्या. नंतर बायोलॉजीमध्ये तुम्हाला याच्यामध्ये बायोलॉजी या विषयामध्ये आपण वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, मानवी आरोग्यशास्त्र म्हणजे जीवशास्त्रामध्ये समजा तुम्ही जीवशास्त्रामध्ये आपण वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र आणि मानवी आरोग्यशास्त्र तिन्ही सुद्धा विषय याच्यामध्ये मोडलेले आहेत. तर तिन्ही सुद्धा विषय आपण बायोलॉजीमध्ये घेतोय. तर बायोलॉजीमधून तुम्हाला मानवी प्रजनन संस्था, मानवी ग्रंथी आणि संप्रेरके, जैवतंत्रज्ञान, अनुवंशशास्त्र व उत्क्रांती हे जे 4 चॅप्टर्स आहेत, मानवी प्रजनन संस्था, मानवी ग्रंथी आणि संप्रेरके, जैवतंत्रज्ञान, अनुवंशशास्त्र व उत्क्रांती हे 4 चॅप्टर्स तुम्ही क्लिअर करून घ्या ह्या बायोलॉजीमधून, ठीक आहे. त्याच्यानंतर गणितामधून तुम्हाला सरळ व्याज आणि चक्रव्याढ व्याज हे जे 2 चॅप्टर्स आहेत ते क्लिअर करून घ्या, सरळ व्याज आणि चक्रव्याढ व्याज. आणि बुद्धिमत्तामधून तुम्हाला ठोकळा आणि बैठक व्यवस्था जे आहे हे व्यवस्थितरित्या क्लिअर करून घ्यायचे आहे, ठोकळा आणि बैठक व्यवस्था, ओके. आणि चालू घडामोडीमधून तुम्हाला जुलै 2021च्या चालू घडामोडी आणि ऑगस्ट 2021च्या चालू घडामोडी ह्या ज्या 2 महिन्याच्या चालू घडामोडी आहेत ह्या तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. जुलै 2021च्या आणि ऑगस्ट 2021च्या चालू घडामोडी ज्या आहेत तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत, ठीक आहे. सो अशा प्रकारचे हे चॅप्टर जे आहेत हे तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. एकूण 2 स्टडी स्ट्रॅटेजी आपण एकत्रितरित्या केलेल्या आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला चॅप्टरची संख्या इथे जास्त दिसू शकते, पण या तुम्हाला करावं लागेल, याला आता ऑप्शन नाही आहे तुमच्याकडे, ठीक आहे. याच्या आधी ऑलरेडी तुम्ही बऱ्यापैकी चॅप्टर्स कव्हर केलेले आहेत. फक्त एवढी स्टडी स्ट्रॅटेजी तुम्ही प्रॉपररित्या मन लावून पूर्ण करा, तुमची प्रिलियमचा स्कोर तुमचा अतिशय चांगला होईल आणि तुमची पूर्व परीक्षा निघून जाईल, ठीक आहे. तर आधुनिक भारताचा आणि महाराष्ट्राच्या इतिहासामधून 1857चा उठाव, ब्रिटिश सत्तेची स्थापना आणि युद्धे, मवाळ युगातील घटना, जहाल युगातील घटना, आझाद हिंद सेना आणि नेताजी सुभाषचंद्र बोस, महाराष्ट्राचा भूगोल आणि भारताच्या भूगोलामधून लोकसंख्या आणि हवामान, भारतीय राज्यघटनेमधून संसद, राष्ट्रपती, लोकपाल आणि लोकायुक्त, जम्मू काश्मीर विषय दर्जा 4 चॅप्टर, पंचायत राजमधून जिल्हा परिषद आणि नगरपालिका, अर्थशास्त्रामधून बँकिंग आणि कृषी, सामान्य विज्ञान भौतिकशास्त्रामधून चुंबकत्व, उष्णता, रसायनशास्त्रामधून तुम्हाला फिजिकल प्लस इनऑर्गॅनिकमध्ये आवर्त सारणी, धातू, अधातू, धातुशास्त्र, अजैविक रसायनशास्त्राच्या काही संक्षिप्त मूलभूत गोष्टी, बायोलॉजीमधून तुम्हाला मानवी प्रजनन संस्था, मानवी ग्रंथी आणि संप्रेरके, जैवतंत्रज्ञान, अनुवंशशास्त्र व उत्क्रांती, गणितामधून सरळ व्याज, चक्रव्याढ व्याज, बुद्धिमत्तामधून ठोकळा, बैठक व्यवस्था आणि चालू घडामोडी जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या चालू घडामोडी तुम्हाला ज्या आहेत त्या पूर्ण करायच्या आहेत, ओके. म्हणजे जवळपास तुम्ही 8 महिन्याच्या एक स्टडी स्ट्रॅटेजी आहेत, 8 महिन्याच्या चालू घडामोडी तुम्ही इथं पूर्ण केलेल्या असतील आणि नेक्स्ट स्टडी स्ट्रॅटेजीमध्ये फक्त तुम्हाला 4 महिन्याच्या चालू घडामोडी ज्या आहेत त्या शेवटच्या तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. म्हणजे चालू घडामोडीचे सुद्धा तुमचा इथं स्कोर जो आहे तो तुमचा चांगला पद्धतीने जाऊ शकेल, ठीक आहे. आणि ज्यांना अजून आपलं कोणी ॲप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल त्यांनी कृपया ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. ह्या बऱ्याचशा स्ट्रॅटेजी तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशनवरती फ्रीमध्ये तुम्हाला अवेलेबल आहेत, तिथून तुम्ही ते बघू शकता. आणि जे कोणी 22साठी तयारी करतायत त्यांनी सुद्धा त्या स्ट्रॅटेजीचा फायदा जो आहे हा तुम्ही करून घ्यावा आणि एक वेल प्लॅननी अभ्यास करा, तरच तुमची अभ्यास जो आहे हा व्यवस्थित प्रॉपर पद्धतीने होऊन जाईल. एक दिशा देण्याचं काम तुम्हाला स्टडी स्ट्रॅटेजीच्या माध्यमातून देण्याचा आपला प्रयत्न आहे. तर त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही फायदा उचला आणि आपलं ॲप्लिकेशन जे आहे ते प्ले स्टोअरवरचं MPSC टाइम्स नावाचं डाउनलोड करा. याची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल, तिथून सुद्धा तुम्हाला ॲप्लिकेशन जे आहे ते आपलं डाउनलोड करता येईल, ठीक आहे. तर ज्यांनी अजून आपलं चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना सुद्धा याचा फायदा होईल, ठीक आहे. तर व्यवस्थितरित्या यावरचे MCQ सुद्धा प्रॅक्टिस चांगल्या पद्धतीने करा आणि एक वेल प्लॅन तुमचा एक असला पाहिजे. हार्ड वर्क सोबत स्मार्ट वर्क सुद्धा करा, MCQची प्रॅक्टिस सुद्धा चालू ठेवा, म्हणजे तुमचा अभ्यासक्रम अतिशय चांगला होईल आणि तुमची पूर्वपरीक्षा जी आहे ती निघू शकेल. आय होप सर्वांना समजलं असेल ह्या स्टडी स्ट्रॅटेजी. काही कॉमेंट असेल तर तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही नक्कीच विचारू शकता, ओके. सो आय होप तुम्हाला फायदा होत असेल या स्टडी स्ट्रॅटेजीचा. नक्कीच फॉलो करा, जे कोणी सुरुवातीपासून फॉलो करतायत त्यांनी नक्कीच आपल्या स्टडीसाठी फॉलो करा, तुम्हाला नक्कीच फायदा परीक्षेमध्ये होईल. आणि ज्यांनी कोणी स्वतःचा प्लॅन बनवलेला असेल त्यांनी तुमच्या प्लॅनसोबत स्टिक राहा, अजिबात स्किप करू नका तुमचा प्लॅन, ठीक आहे. आणि जे तुम्ही नोट्स बनवलेले असतील त्याच नोट्स तुम्हाला वाचायचे आहेत, वेगळं काही सुद्धा करू नका. आता वेगळं करण्याची आता ही वेळ नाही आहे, ओके. तुमच्या ज्या काही नोट्स असतील, जे काही तुम्ही ठरवलेले असेल ह्यामधून ह्या चॅप्टर ह्यामधून करायचं, ह्या चॅप्टर ह्यामधून करायचं आहे, त्यामधूनच तुम्ही करा, फक्त स्किप करू नका. आता आपल्या स्टडी स्ट्रॅटेजीचा जो तुम्ही पहिल्यापासून जर फॉलो केल्या नसतील तर आपल्या स्टडी स्ट्रॅटेजी तुम्ही फॉलो करू नका. जे कोणी पहिल्यापासून फॉलो करतायत त्यांनी नक्कीच आपल्या स्टडी स्ट्रॅटेजी फॉलो करू शकता, ठीक आहे. सो थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.